नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे पवार, उद्धव, अजित, गडकरी आणि लोक. मित्रहो, पुढच्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळा, दिनांक घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला जर पुन्हा ही निवडणूक जिंकून सत्तेवर यायचं असेल तर त्यांना पवार आणि उद्धव या दोन जी शक्ती केंद्र आहेत ती किती उपयोगाची आहेत महाराष्ट्राच्या एकंदर कल्याणाच्या दृष्टीनं हे लोकांना सांगावं लागेल. शरद पवार म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे अशी प्रतिमा उभी राहते की पवार म्हणजे पुरोगामी, पवार म्हणजे कर्तबगार, पवार म्हणजे कुठलीही समस्या असो त्यावर तोडगा काढणारा एक कुशल राजकारण धुरंधर माणूस. आणि अत्यंत तरुणपणी राज्याचे धुरा अंगावर घेऊन ती यशस्वीपणे पेलवणारा असा गडी. निळूभाऊ खाडीलकर तेल लावलेला पेलवान त्यांना म्हणत असतात. कुठल्याही वादात ते तसे अडकत नाहीत किंवा कुठल्याही प्रकरणात ते तसे सापडत नाहीत. अशी पवारांची प्रतिष्ठा त्यांना आहे, प्रसिद्धी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की बाकीचे लोक जे आहेत ते असे तेवढेसे काळाला सुसंगत असे नाही आहेत, पण पवार कसे आहेत अत्यंत आधुनिक, तरुणांचं प्रतिनिधित्व करू शकतील असे आहेत, अशी त्यांची एक प्रतिमा आहे. प्रत्यक्षात काय आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी, प्रचारकांनी लोकांना नीट समजावून सांगितलं पाहिजे. पवारांचं सगळ्यात मोठं योगदान राजकारणाला कोणतं असेल तर ते त्यांनी प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचारी केली. त्यांच्या एवढी दुसऱ्या कोणी केली नाही आणि भ्रष्टाचाराला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. जशी इंदिरा गांधींनी प्रतिष्ठा भ्रष्टाचाराला मिळवून दिली तशी महाराष्ट्रात शरद पवारांनी भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. आपलं आत्ताचं जे युग आहे, मोदींनी जो राजकारणामध्ये नवीन प्रवाह आणले ते सगळे जोडण्याचे आहेत. आपण सगळे असे विखुरलेले लोक आहोत, तर जोडणारे आपल्याला नेते मिळाले पाहिजे. तर पवारांनी जोडण्याचं एकही काम केलेलं नाही. पवार हे नेहमीच काही ना काहीतरी तोडत असतात. पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं साम्य काय आहे की त्यांनी दोघांनीही आपले मूळ पक्ष जे आहेत ते फोडले आणि ते केवळ क्षुल्लक स्वार्थासाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी मूळ पक्षाला त्यांनी दगा दिला. आणि मग हे दगाबाज आहेत दोघेही त्या अर्थानं. तर हे सामान्य माणसाला पटवून दिलं पाहिजे. पवार इतकी वर्ष मुख्यमंत्री असताना देखील मराठा जातीचं त्या अर्थानं ऐहिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या किंवा प्रतिष्ठेच्या दृष्टीनं मराठा जातीच्या पदरात विशेष काही पडले असं वाटत नाही. एवढा बहुसंख्य समाज असतानासुद्धा आणि राज्यकर्ती जमात असतानासुद्धा आणि पवार 4 वेळा मुख्यमंत्री असतानासुद्धा मग पवार करतात काय? तर पवार हे आणि उद्धव या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सत्तेचे लाभ हवे असतात. तर कोणत्याही मार्गानं सत्ता मिळवणं आणि साधारणपणे आरडाओरड करणारे जे लोक आहेत त्यांना आपल्या कह्यात घेणं, त्यांना संतुष्ट ठेवणं आणि सत्तेचे लाभ आणि ते आपल्या निवडक लोकांमध्ये. आणि जातीचं राजकारण पवारांनी भरपूर केलेलं आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद पवारांनी पेटवलेला आहे. आणि पवारांनी असं एक कोणतं तरी काम करून दाखवलं आहे असं काही सांगता येत नाही. किंवा तत्त्वज्ञान पवारांचं हे आहे असं सांगता येत नाही. किंवा शिवाजी महाराजांवर ते 10 मिनटं बोललेत किंवा शाहू महाराजांवर बोललेत. शाहू फुले आंबेडकर असा उल्लेख ते करतात, पण या प्रत्येकाचं त्याने अभ्यास केला आहे आणि मग वेगळं काही वैशिष्ट्य. यशवंतराव चव्हाणांकडे हे वैशिष्ट्य होतं की ते बोलू शकत असत, कार्यकर्त्यांना समजावून सांगू शकत असत.
असं नाही आहे. पवारांचं वैशिष्ट्य म्हणजे ते तडकाफडकी आणि पटापट निर्णय घेतात असं वाटतं. ते निर्णय कोणते असतात याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आता उद्धव ठाकरेंविषयी सर्वसामान्य शिवसैनिकाची मी उद्धव ठाकरेंना धरून जे अजून आहेत त्यांना असं वाटतं की उद्धवना सोडणं म्हणजे बाळासाहेबांना सोडणं. त्यांची बाळासाहेबांवर निष्ठा आहे, उद्धववर नाही आहे. पण बाळासाहेबांना सोडण्यामध्ये त्यांना जेवढं पाप वाटतं तर हा बाळासाहेबांचा मुलगा आहे, मग उद्धवशी आपण कसा काय दुरावा ठेवायचा निर्माण असा प्रश्न त्यांच्या मनात, भावनिक प्रश्न आहे, निष्ठेचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न आहे. त्यांना हे सांगायला पाहिजे की शिवाजी महाराजांनी तंजावरला त्यांचे जे सावत्र भाऊ होते व्यंकोजी राजे भोसले त्यांना पाठवलेलं पत्र, त्यात त्यांनी म्हटलं आहे आपल्या दोघांचे वडील एक असले आणि तुम्ही माझे भाऊ असलात तरी भलत्यात चुका कराल तर तुम्हाला क्षमा करणार नाही, तुम्हाला देखील शिक्षा होईल. तेव्हा राज्यकर्ता जो असतो त्याला नातीगोती नसतात, सर्व समाजाचं हित हे त्याचं प्राथम्य असतं, पहिलं उद्दिष्ट त्याचं असतं, सर्व समाजाचं हित, नातेवाईक त्याला नसतात. आणि उद्धव हे त्यामुळे उद्धव हे बाळासाहेबांचे पुत्र शोभत नाहीत, काँग्रेसशी त्यांनी क्षुल्लक स्वार्थ. तर हे लोकांना तुम्हाला पटवून द्यावं लागेल की यांच्याकडे विचार काय आहे किंवा हे कोणतं असं मोठं ध्येय ठेवून राजकारण करायचं असतं. राजकारण हे मंदगतीनं चालतं, राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी साधल्या जातात असं नाही. पण तुमचं जे होकायंत्र आहे, वरती जो ध्रुवतारा आहे तो अतिशय चांगला पाहिजे. तर पवार आणि उद्धव ठाकरे यांचं होकायंत्र काय, यांचा ध्रुवतारा काय आहे तो अजून त्यांनाच गवसलेला नाही. तर ते लोकांना काय सांगणार की मला हे उद्दिष्ट आहे माझं म्हणून? मोदी तुम्हाला सांगू शकतात. आता अजित पवारांचं कसं आहे, अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फरक आहे काहीतरी असं लोकांना दिसलं पाहिजे ना. अजित पवारांना जर भरपूर त्यांचे आमदार निवडून यायला हवे असतील तर त्यांना भाजपच्या लोकांची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं हवी आहेत की नको? मग निव्वळ सत्तेसाठी तुम्ही एकत्र महायुतीमध्ये आलात अशी प्रतिमा तुमची होता कामा नाही आहे. आत्ता तुमची प्रतिमा तशी आहे की तिथे तुम्हाला काही मिळत नव्हतं म्हणून तुम्ही इथे आलात. काहीतरी मिळवण्यासाठी आलात का लोकांचं कल्याण करण्यासाठी आलात? लोकांचं कल्याण करायचं असेल तुम्हाला काहीतरी ध्येयवाद लागतो आणि ज्यांच्याबरोबर काम करायचं त्यांच्याविषयी सहानुभूती लागते. तुम्हाला भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयी सहानुभूती, त्यांचं तत्त्वज्ञान. एकदा तरी हिंदुत्वाच्या बाजूनं काहीतरी खोटं बोलू नका आणि एवढं तरी म्हणा मी हिंदुत्वाचा अभ्यास सुरू केला आहे. काय गैरसमज आहेत काँग्रेसचे हिंदुत्वाविषयी त्याचा मी आता विचार करतो आहे, कारण प्रत्यक्ष सहवासात तर ही माणसं मला बरी वाटतात आणि यांच्या तत्त्वज्ञानात चुका तर काही नाही आहेत. लोक म्हणतात ते मुस्लिम दृष्ट आहेत, पण तसं काही त्यांच्या बोलण्या चालण्यातून कधी दिसत नाही की ते मुस्लिम दृष्ट आहेत किंवा ते इतर खालच्या जाती ज्या आपण तथाकथित खालच्या जाती म्हणतो त्यांच्याविषयी हे कधी वाईट बोलताना दिसत नाहीत. यांना सगळ्या समाजाविषयी समान आदराची भावना आहे. असं कुठेतरी काहीतरी तुम्हाला वेगळं वाटतं आहे आता युतीमध्ये आल्यानंतर या दोघांविषयी, भाजप शिवसेनेविषयी, असं तुम्ही दाखवा ना. आता गडकरी हा एक घटक असा आहे की त्याविषयी काहीतरी बोलणं आवश्यक आहे, कारण गडकऱ्यांना पुढे करायचं असं विरोधी पक्षाच्या लोकांनी, ज्यांचा मोदींना विरोध आहे ते गडकऱ्यांना पुढे करण्याची शक्यता आहे. त्यांचा तसा प्रयत्न आहे. गडकरी त्याला किती बळी पडतील हा भाग अगदी स्वतंत्र आहे. गडकरी माणूस कसा आहे, गडकरी माणूस कामाला वाघ आहे. ठरलेल्या मुदतीत फार खर्च वाढवू न देता अधिकाऱ्यांना व्यवस्थित कामाला लावून आणि ठराविक मुदतीत ते काम पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी पूर्वीच्या काळात महाराष्ट्रात ते मंत्री असताना इतके पूल बांधले, त्यांना ब्रिजभूषण अशी पदवी लोकांनी दिली होती. तर ते कामाला चांगले आहेत. पण एक कसं आहे की महाराष्ट्राचा विकास तुम्हाला करायचा असेल, मराठी माणसाचं हित, आणि महाराष्ट्र आणि दिल्ली यांचं जे संबंध आहेत ऐतिहासिक काळापासून,
भारताच्या राजकारणात जे महाराष्ट्राचं योगदान आहे ते बिघडवू द्यायचं नसेल तर गडकऱ्यांनी एक पथ्य लक्षात घ्यायला पाहिजे की तुमचे शरद पवारांशी संबंध कसे आहेत याला यापुढे फार महत्त्व येणार आहे. शरद पवारांना पण मी सांभाळून घेईन वगैरे, तुम्ही कोणी शरद पवारांना सांभाळून घेऊ शकत नाही. शरद पवार सगळ्यांना सांभाळून घेतात आणि आपल्याला पाहिजे तसे वापरतात. त्यामुळे शरद पवारांविषयी तुमची निश्चित भूमिका काय आहे हे तुम्हाला नीट लोकांना समजावून सांगावं लागेल. आणि एरवी तुमच्याविषयी वाईट मत कोणाचं नाही आहे, तुमच्याविषयी सगळ्यांचं चांगलंच मत आहे. पण शरद पवार हा जो फॅक्टर आहे, भाजपच्या सगळ्याच लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की शरद पवारांशी आपले संबंध, कारण शरद पवारांशी संबंध त्याला वेगवेगळी परिमाणं आहेत. शरद पवार हा साधा माणूस नाही आहे ना, तो त्याचे संबंध कुठे कसे अडकलेले असतील. मग तुम्ही त्याच्याविषयी चांगली, शरद पवारांना आपण वापरू शकतो, आपण वळवून घेऊ शकतो, आपल्या कामात मोठ्या उद्दिष्टात शरद पवारांचा उपयोग करू शकतो, अशा भ्रमात कोणीही राहू नये असं मला वाटतं. की शरद पवार ही वेगळीच, त्यांना स्वतंत्रपणे काम करू द्यावं. तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेऊ नका. शरद पवारांशी जे जुळवून घेतात ते शेवटी संपतात. शरद पवारांचं त्यामुळे काही नुकसान होत नाही. आणि शरद पवारांच्या मर्यादा लक्षात घ्या, त्या सामान्य माणसाच्या लक्षात आणून द्या. बाकीचे बघा तुम्ही, चंद्राबाबू नायडू, ममता बनर्जी, नितीश कुमार, हे सगळे जे छोटे छोटे पक्ष आहेत राज्यांपुरते मर्यादित, ते स्वतःच्या बळावर सत्तेत येऊ शकतात, मुख्यमंत्री बनू शकतात. असं पवारांना तुम्ही एवढं मोठं मानता की ते पंतप्रधान, भावी पंतप्रधान असं त्यांच्याकडे बघितलं जातं. तर काय आहे, पवार अर्धा तास तरी अस्खलित हिंदीत, अस्खलित इंग्रजीत, अस्खलित एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावर बोललेत असं कुठे काही दिसलं नाही आहे. मग यांचं राजकारण काय आहे? मग हे अंडरवर्ल्डचं राजकारण आहे का? गुन्हेगारी प्रवृत्तीचं राजकारण आहे का? सभ्य माणसांनी केलेली गुन्हेगारी प्रवृत्तीची राजनीती, असं काही पवारांचं वेगळं आहे का? पण त्याला तुम्ही बळी का पडता? आणि हे सामान्य माणसाला समजावून सांगणं हे सार्वजनिक कार्यच आहे, मुळी मोठं कार्य आहे. त्या कार्याला तुम्ही ते वाहून घ्या. आणि तुम्ही पवार आणि हे खरे खलनायक आहेत. आणि खलनायक एखाद्या विनोदी पात्राला वापरत असतो, तर ते विनोदी पात्र उद्धव ठाकरे आहे. अशी जर तुम्ही एक धोरण ठरवलं, सूत्र प्रचाराचं ठरवलं या पद्धतीनं, आणि शिवीगाळ वगैरे काही करू नका. संजय राऊतच्या पातळीवर तुम्हाला उतरण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही सभ्य भाषेमध्ये या उद्धव आणि त्यांचे गुरु शरद पवार या दोघांमुळे त्यांच्या हातात जर सत्ता गेली तर महाराष्ट्राची काय हानी होईल. महाराष्ट्राचा विकास होणं राहिलं बाजूला, पण महाराष्ट्रात वेगवेगळ्या अनिष्ट प्रवृत्ती ज्या वरती यायला नको आहेत आणि त्या मोदींनी हर प्रयत्नानं दाबण्याचा प्रयत्न केला आहे, त्या पुन्हा उफाळून येऊ शकतात. आणि कुठेही काही त्याचं संबंध येऊ शकतो. काश्मीरमध्ये सुद्धा पवार काही ना काहीतरी हालचाली त्या अर्थानं करू शकतात. तर ती एक विध्वंसक अशी शक्ती आहे. आणि आणखीन एक धोका त्याच्यामध्ये तो लक्षात घ्या. अजित पवारांच्या विषयात पवार गट काय करू शकतो. सुप्रिया सुळे यापुढे अजित पवारांविषयी अत्यंत सहानुभूतीनं बोलताना तुम्हाला दिसतील. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं की अजित पवार नक्की कुठे आहेत, ते शरद पवारांबरोबर आहेत की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंबरोबर आहेत, हा संभ्रम निर्माण करण्याचं काम या निवडणुकीत सुप्रियाताई सुळे मोठ्या प्रमाणावर करणार आहेत. तर ते अजित पवारांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. म्हणजे मग भाजपची मतं शिवसेनेला, शिवसेनेची मतं भाजपला, भाजपची मतं अजित पवारांना, अजित पवारांची मतं भाजपला आणि एकनाथ शिंदे यांना, असं ते नीट मोकळेपणानं देवाणघेवाण व्हायला पाहिजे. असेल तर जरा थोडंसं स्पष्टपणे. आणि दुसरं म्हणजे या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये भाजपचे लोक हे आणि काँग्रेस याच्यातला फरक म्हणजे काँग्रेस केवळ सत्तेसाठी आहे, भाजपनं आपलं सेवा कार्य
खंडित करू नये. भाजपने लोकांच्यासाठी ज्या योजना हातात घेतल्या आहेत त्या नेटानं पुढे राबवत गेल्या पाहिजेत आणि एका फळीनं प्रचार करायला पाहिजे, एका फळीनं सेवाकार्य करायला पाहिजे. असं केलं तर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास आहे तो अधिक दुणावेल आणि तुम्हाला निवडणुकीमध्ये यश मिळू शकेल. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.